सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला तालुक्यातील कुरणखेडचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात 5 मराठा बटालियनमध्ये सेवेत असलेले जवान नितेश मधुकर घाटे यांना अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना 28 जुलै रोजी वीरमरण आले। त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी कुरणखेड शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। भारतीय सैन्यातील वीर जवान नितेश मधुकरराव घाटे यांची गेल्या काही दिवसांपासून अयोध्या येथे नियुक्ती होती। दरम्यान 28 जुलै रोजी ते कर्तव्यावर असतानाच नितेश यांना विजेचा झटका लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच कुरणखेड गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। तर त्यांचे पार्थिव अयोध्या येथून सैन्याच्या विशेष विमानाने नागपूर येथे आणण्यात आले। नागपूर येथून भारतीय सैन्याच्या विशेष गाडीने नितेश यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कुरणखेड येथे आणण्यात आले। यावेळी कुरणखेड येथे त्यांच्या मूळ गावी नितेश घाटे यांच्या पार्थिवास अवघ्या 5 वर्षाच्या तनिषा नितेश घाटे या चिमुकलीने भडांगणी दिलाय। तर प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आलाय। मधुकर घाटे यांना 3 मुलं असून त्यांचे 2 सुपुत्र भारतीय सैन्यात होते। तर गेल्या वर्षी नितेश घाटे यांच्या भावाचाही अपघाती मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून तेही सैन्यात होते। अवघ्या 1 वर्षातच 2 पुत्र भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झाल्याने मधुकर घाटे यांच्यासह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। नितेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, अकोला जिल्हा पोलिसांसह भारतीय सैन्याचे जवान, माजी सैनिक, पत्रकार, सर्वपक्षीय पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अशा भारत मातेच्या वीर पुत्रास आमच्या जागर जनस्थान वृत्तवाहिनीचा सलाम। संपूर्ण महाराष्ट्रात ज्या गावाचा लौकिक आहे, आज त्या गावाच्या शहीदांच्या मालिकेमध्ये नितेश मधुकरराव घाटे यांचं एक अधिक नाव जोडलं गेलं। खरं तर घाटे कुटुंबात ज्या आईवडिलांनी 2 मुलं देशाच्या सेवेकरता अर्पण केली, त्या आईवडिलांच्या, त्यांच्या लेकरांच्या आणि परिवारावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल हे त्यांचं दुःख त्यांनाच माहीत। पण अयोध्या येथे कर्तव्य बजावताना वीरमरण नितेश घाटे यांना आलं। ही केवळ त्या परिवाराची हानी नाही, ही केवळ आपल्या जिल्ह्याची हानी नाही, ही राज्याचीही हानी नाही, तर ही देशाची हानी आहे। आज त्यांच्या वीरमरणाने भारत मातेचा एक सुपुत्र आपण गमावला। कर्तव्यावर असताना वीरमरण येणं आणि लाखो करोडो लोकांना हे भाग्य भेटणं, शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का बाकी यही निशा होगा। आज त्यांच्या प्रति, कुटुंबाप्रती आणि त्यांची चिमुकली ज्यावेळेस तिच्या वडिलांचं प्रेत पाहत आहे आणि सर्वत्र हा इतका मोठा जमलेला समुदाय, निसर्ग असो किंवा जनसमुदाय असो, रडलेल्या लहानशा डोळ्यांनी त्यावेळेस ती मुलगी स्वतःच्या वडिलांचं वीरमरण आणि गार्ड ऑफ ऑनर यावेळेस 3 फायरिंग झाला त्यावेळेस पाहत होती। त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या नजरेत सुद्धा देशभक्तीचा एक मोठा भाव दिसला। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं अमर शहीद नितेश घाटे यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। आणि कुरणखेड यांनी या भारत मातेला जो एक सुपुत्र दिला, आणि अर्थातच ते गमावल्याचं दुःख आपल्याला आहे, पण कुरणखेडच्या पवित्र मातीला सुद्धा मी वंदन करतो आणि नतमस्तक होऊन माझ्या आदरांजली करतो। आणि इथं सेवा देत असलेल्या सेवेधारीच्या वतीनं नितेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। माझ्या पुढच्या परिवाराच्या वतीनं हे सावरण्याची शक्ती ईश्वर घाटे कुटुंबांना देऊ, म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नितेश घाटे वीर सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। भारत माता की
जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, कुरणखेड, अकोला.